हे घे तुझी स्ट्रॉंग कॉफी. थँक्यू. ईशा बाळा, मी काय विचारतीये, काय केलं तुम्ही दोघींनी? मम्माला नाही सांगणार तू? सिक्रेट आहे. काय झालंय मानसी, काही प्रॉब्लेम आहे? काही विचारू नकोस. खूप फिरवलंय माझं. बरं राहू दे, नंतर सांग आरामात. इशू, मम्मा काय विचारतीये बेटा? कुठे गेला होता तुम्ही दोघी? सांग ना मम्माला. माहित नाही. बरं माहित नाही, पण तुम्ही काय काय केलं ते तरी सांग. मोठ्या मामाने सांगितलं सिक्रेट आहे. ए काय हे इशू, एकही उत्तर नीट देत नाहीयेस आणि त्यात मोठी मम्मा मोठी मम्मा. हे काय आहे ग, मोठी मामा म्हणजे? वैताग आणलाय मला ताईने आणि हिने सुद्धा. बघ कशी वागतीये, एकही उत्तर नीट देत नाहीये ती मला. मानसी अगं लहान आहे ती. अगं म्हणूनच चिडचिड होतीये माझी. ती इतकी लहान आहे ना, तिला जो जे सांगेल ते ऐकते, ते करते. बरं तिने तुझं माझं किंवा विक्रांतचं आपल्या लोकांचं ऐकलं तर ठीक आहे, पण तू काय बोलतेस मला कळत नाहीये, पण प्लीज तिच्यावर राग काढू नकोस. आय नो मी कोणाचा तरी राग हिच्यावर काढतीये, बट आय एम हेल्पलेस ताई. हे बघ, तू आता फक्त कॉफी पी आणि डोकं जरा शांत कर. ऍक्च्युली आय नीड इट. अगं काय झालं, आज हिला शाळेतनं पिकअप करायला ना, एक सेकंड. हॅलो. हा मानसी, मी ईशाशी बोलू शकतो? ती काहीच सांगत नाही, नुसतं सिक्रेट हा एकच शब्द घेऊन बसली. राग आलाय मला. हो 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 हो, रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, मी तिच्याशी तिचा बाबा म्हणून बोलून पाहतो, बघूया काय होतं. ईशा, बाबा बोलतायत. हॅलो बाबा. हॅलो इशू बेटा, कशी आहेस तू? मी छान आहे बाबा. मी खूप मजा केली. ओ, अरे वा, काय मज्जा केलीस तू? मोठ्या मम्मानी मला स्कूल मधनं फिरायला नेलं.